सुरत लुटीच्या दाखल्यावरून राजकीय वाद सुरू झालाय। शिवरायांनी सुरत लूट केलीच नसल्याचा दावा फडणवीसांनी केला होता। फडणवीसांच्या या दाव्यावर मवियाच्या नेत्यांनी टीका केली आहे। खरंच शिवाजी महाराजांनी सुरत लूट केली नव्हती का असा सवाल मवियाकडून विचारला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुरतेच्या लुटीच्या घटनेच्या निमित्तानं आणखी एक वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटली नव्हती असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय, तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचं खोटं सांगण्यात आलं, खोटा इतिहास लिहिण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला होता। त्याच्यावर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचबरोबर मविया नेत्यांकडून विरोधकांकडून सुद्धा याच्यावरून टीका केली जाते। महाविकास आघाडीने याचे उत्तर दिलं पाहिजे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलं त्याबद्दल महाविकास आघाडी माफी मागणार आहे का? इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? तर एकदा नाही दोनदा लुटली, दोनदा। म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीसजींकडनं की एक छावणी लुटली, एक छावणी नाही, पूर्ण सुरत लुटली, पूर्ण सुरत। आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे। बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे। आतापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत, वासी, बेंद्रे, तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे, पुराव्यासकट लिहिलेलं आहे। तेव्हा हा मनुवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीसजींसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला? म्हणजे पुतळा पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया, हा तर प्रयत्न नाही ना। शिवाजी महाराजांचं राज्य हे मराठी माणसाचं राज्य होतं, मावळ्यांचं राज्य होतं आणि तुम्ही ते खतम करायला निघालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणलाय। तुम्हाला इतिहास काय माहिती? तुम्ही कधी इतिहास शिकलाय? किंबहुना शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली। ती यासाठी लुटली, ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी लुटली। सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते, मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन मनी देत होते। हा स्वराज्यद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे, हे शिवाजी महाराजांची भूमिका होती। शिवाजी महाराजांनी सुरत, ज्याला बंदरे मुबारक म्हणायचे, आणि ते मोगल साम्राज्याच्या गालावरचा तीळ सुद्धा त्याला म्हटलं जायचं, असं हे बंदर जे औरंगजेबाचं होतं हे 2 वेळा लुटलंय। 1664 आणि 1670 या 2 वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला। मध्ययुगामधली मोगलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हे टाकलेलं एक पाऊल होतं आणि स्वराज्याची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी शिवाजी महाराजांनी या लुटीचा उपयोग करून घेतलेला होता। आता ज्या पद्धतीनं फडणवीस खोटा इतिहास सांगत आहेत ती त्यांची राजकीय रणनीती असावी, कारण शिवाजी महाराजांची जी वागणुकं नव्हती ती वागणुकं आहेत म्हणून सांगितलं, त्याचं प्रदर्शन केलं। अशा अनेक गोष्टी ते खोटा इतिहास लोकांच्या माथ्यावर मारत आहेत। राजकारण करायचं असेल तर करा, पण इतिहास बिघडून नको। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।